अग्निपूजी अवसरे भजे द्विजे निमित्तादिकयजी पित्रोद्देशे. अध्याय 3 आणि 120 ओवी. तिसऱ्या अध्यायातील ही 120 ओवी आपल्या पितरांच्या करता श्राद्ध करावं कसं करावं याबद्दल ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. ओवीचा अर्थ असा आहे, गुरु गोत्र अग्नी यांचं पूजन करावं. विहित कर्म ज्याला म्हणतात. मानवी जीवनामध्ये पाप निवृत्त करण्याकरता कर्माची अत्यंत आवश्यकता असते आणि त्या विहित कर्माने आपले सर्व पाप निवृत्त होत असतात, दोष निवृत्त होत असतात. त्याकरता पूजन कोणाचं करावं? गुरूंचं करावं. गोत्र श्रेष्ठ घरातली माणसं असतील त्यांचं करावं. अग्नीचं पूजन सांगितलेलं आहे. प्रसंगी प्रसंगी संत महात्मे विद्वान ब्राह्मण यांचं पूजन करावं आणि ज्या ज्यावेळी पितरांचा उद्देश येतो त्या त्या कालामध्ये पिंडदानाच्या रूपाने पितराच्या उद्देशाने पिंडदान करावं. असा ओवीचा अर्थ आपल्यासमोर सांगितलेला आहे. आजचा माणसाच्या जीवनामध्ये 3 मुद्दे असतात. पहिला मुद्दा असतो जन्म आणि जगणं. दुसरा मुद्दा येतो त्याचा अंत्यविधी आणि तिसरा मुद्दा येतो अंत्यविधीच्या नंतर असणारा श्राद्ध श्रद्धांजलीचा कार्यक्रम. तर कोणती व्यक्ती आपल्यातून जाते त्या माणसाबद्दल वाईट वाटत नाही. त्या माणसात त्याचे गुण असतात. ते गुण माणसाला रडवतात. ते गुण माणसाला व्याकुळ करतात. ज्या व्यक्ती जेवढे गुण असतात ते घरातले दारातले गावातली माणसं असतात त्यांना खूप चुटपुट लागते. आणि म्हणून त्यातली त्यात दादांचं सारखं अचानक जायचं काही वय नव्हतं त्यांचं, पण अचानक जाणं हे माणसाच्या मनाला थोडं चाटून जातं. कोणालाही वाटत नाही व्यक्ती जावी अशी, पण सृष्टीचा नियम आहे आणि त्या नियमाप्रमाणे जावं लागतं सगळ्यांना. कोणाला राहता येत नाही. आपल्याच पाठीमागे आपण जर पाहिलं तर नामदेव महाराजांनी त्याचं वर्णन केलं आहे. केवढे केवढे आयुष्य होते पण ते पण गेले ना. मग ते पण गेले. नामदेव महाराज म्हणतात, अरे मना तू शोक करीशी किती, हे तो वायाची धनसंपत्ती. आयुष्य भविष्य नाही तुझे हाती, हे अवघे अंती जाय जने. आयुष्य आपल्या हातात नाही, भविष्य आपल्या हातात नाही, जन्म आपल्या हातात नाही, जगणं आपल्या हातात नाही, मरणं आपल्या हातात नाही. श्वास घेण्याचा सुद्धा तुम्हाला स्वातंत्र्य नसतं. कधी श्वास बंद होईल हे पण आपल्याला माहीत नाही. आणि मग आपणच काय घेऊन बसलात? आपण तर सामान्य माणसं असतो. नामदेव महाराज म्हणतात, तो हिरण्यकश्यपू त्याचं आयुष्य वर्णन तुम्हाला कोणाला गणित येत असेल, शिकलेले असेल तर तुम्ही मला सांगा त्याचं आयुष्य किती येते. 1,60 कोटी देखा, 30,10,000 मापा, 709 मास बापा, तया हिरण्यकश्यपा काय झाले. येते का बिरीज करता डॉक्टर? 1,60 कोटी, 30,10,700 आणि 9 महिने एवढं हिरण्यकशिपूला आयुष्य होतं. पुढे तो हिरण्यकशिपू गेला का नाही? गेला. मग आता एवढे जर त्याला काय म्हणतो सृष्टीवरती अंमल चालवणारी माणसं ते पण गेले. रावणाची गोष्ट, 14 चौकड्या लंका नाथा, 99 सहस्र राया दशरथा, तेही गेले स्वर्गपंथा, मागे सर्वथा नुरलेची. 14 चौकड्या, 14 चौक 56 वर्ष नाही, 56 वर्ष नाही, मग 56 युग. रावणाला 56 युग आयुष्य होतं. राजा दशरथाला 99,000 वर्ष आयुष्य होतं, पण तेही गेले स्वर्गपंथा. 14 कल्प मार्कंडिया पडे,
14 कल्प आयुष्य मार्कंड्याला होतं, ते पण 14 कल्प मार्कंड्यापुढे 14 कल्प गेले, मग मार्कंड्य जातात आणि 14 कल्प झाले. लोमहर्षण नावाचा ऋषी, त्यावेळी त्याचा फक्त एक केस गळून पडतो. आता त्या आयुष्य कसं मोजायचं ते? आता 14 कल्प मार्कंड्यापुढे ते लोमहर्षणाचा एक रोम झोडे, त्याचा एक केस उघळून पडला का? बक्कदाल बेनावाचे ऋषी, त्यांची फक्त पापणी आलं ती. बक्कदाल बेचे निमिष मोडे, गेले एवढे अरे म्हणा, गेले हे सगळे, हे पण नाही राहिले. बक्कदाल बेचे पुरे निमिष. आणि मग तै व ठाऊंशाचा उपडे एक पिच्छ, व ठाऊंश नावाचा ऋषी, त्याचं फक्त त्याच्या शेपटाचा एक केस गळून पडतो. तयाशी होता मृत्यू प्रवेश, त्याला मृत्यू, तै एक श्वास भ्रुशुंडीचा, त्यावेळी ते एक भ्रुशुंडीचा एक श्वास होतो. मरणांत पुरे भ्रुशुंडीचा, तै एक दिवस कुर्माचा, त्या भ्रुशुंडी गेल्यानंतर मग एक कुर्माचा एक दिवस तयार होतो. नामदेव महाराज म्हणतात, तै एक दिवस कुर्माचा, नामाविनवी केशवाचा आणि वेगी विठोबाचा पंथ धरा. नामदेव महाराजांनी आयुष्याची गणना सांगितलेली आहे. मग आता एवढे आयुष्याचे गेले, मग त्यामुळे आपल्याला आपल्यासारख्या माणसाला जावं लागतं. आणि गेलेल्या माणसाचं दुःख होतं, ही गोष्ट खरी असते, पण जावं लागतं, एवढी गोष्ट खरी. तसे दादा आज आपल्यातून गेलेत, 1 वर्ष झाले दादा निघून गेलेत. तर ते एक सृष्टीचा नियम आहे, जातशे ध्रुव मूर्ती ध्रुव जन्म मृतशच उपजेते नासे अंतवंते मे देहा नित्य शोकता शरीरिनहा. या देहाला अंत असतो, त्यामुळे ते आपल्याला या ठिकाणी कोणाला राहता येत नाही. आणि या पण खूप करतात माणसं, एवढं करतात की त्या माणसाला करण्याच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत त्याला फक्त एकच, त्याला पुढे जायचं आहे, त्याला विस्तार करायचा आहे आणि विस्तार करून त्याला त्यातून काहीतरी मिळवायचं आहे. मग कोण काय मिळवेल याचा काय भरोसा आहे महाराज. प्रत्येकाला पुढे जायचं आहे, त्याला काहीतरी मिळवायचं असतं. आणि मग अशा कालामध्ये एक दिवस असा प्रसंग येतो का, आणि मग त्याला ते सोडावंच लागतं, त्याला ते सोडावं लागतं. मग त्यावेळी काय काय आपल्याबरोबर येतं, त्यावेळी कोण कोण काम करतं. अंत्यकालाच्या वेळी आपली संपत्ती उपयोगात येते का, आपली सत्ता उपयोगात येते का, आपलं शिक्षण उपयोगात येतं का, आपले संबंधी भावबंध उपयोगात येतात का, आपली प्रतिष्ठा काम करते का, काहीही कोणीही त्याचा आपल्याला त्या कालामध्ये काही उपयोग होत नसतो. असं आहे. जे परक असतं, आपल्याहून भिन्न माणसाचं जीवन असतं, जीवन हे एकटं जीवन असतं, पण तसं कधी वाटत नाही आपल्याला. जगणं एकटं असतं, जगणं एकटं असतं की नाही. सामुदायिक काय सांगा बरं, जेवण सामुदायिक असतं का? एकट्यालाच खावं लागतं. सकाळची विधी एकट्यालाच करायची का सामुदायिक जातो काय संडासला? एकट्याला. झोपायचं असतं ते एकट्यालाच, मरायचं असतं ते, आणि जन्मत होतो, झोपत होतो, झोप स्वतंत्र एकट्याची, जेवण स्वतंत्र एकट्याचं, जगणं स्वतंत्र एकट्याचं, मरणं स्वतंत्र एकट्याचं. अरे नेमकं हे परिवाराचं नेमकं संबंध काय पडतो? काहीच नाही संबंध पडत. पण तरीसुद्धा माणसं आपण एवढे गोळा करायच्या भानगडीत पडतो. आणि मग ज्या ज्या कालामध्ये प्रसंग येतो त्याचा आपल्याला काही उपयोग होत नाही. नामदेव महाराज म्हणतात, आपला शेवटचा प्रसंग येतो त्या कालामध्ये मग तो, नामदेव महाराजांनी ते पण फार गोड वर्णन केले. अंतकाळी मी परदेशी ऐसे जानो नि मानसी, म्हणून या ऋषिकेशी शरण तुझ मिळालो. अंतकाळी मी परदेशी ऐसे जानो नि मानसी, मग म्हणून या ऋषिकेशी तुझ शरण मिळालो. अंतकाळात टायमाला सर्वात जवळची, सर्वात प्रेम करणारी मातेपेक्षा जगात कोणी श्रेष्ठ नसतं. पण तरी 9 मास गर्भवाशी कष्ट झाले या मातेशी,
तीही निष्ठुर झाली कैसी अंती दुरी राहिली. मातेपेक्षा कोण प्रेम करत नाही. 9 मास गर्भात ठेवलं, एवढे लाडकोड केले, पण शेवटी त्या प्रसंगी कोणीही जवळ राहत नाही. जीवी बाळाचे कोड मुखी घालून, जीवी बाळाची आवड मुखी घालून करी कोड, पण जेव्हा लागली यमओढ तेव्हा दुरी राहिली महाराज, तेव्हा दुरी राहिली. याच्यापेक्षा जवळचं कोण असतं आपल्याला, याच्यापेक्षा जवळचं कोण नसतं. माता माऊली एवढं प्रेम करणारी, आपल्या जीवाची कुर्बानी करणी मुलाकरता आई काय काय करते. पशुपक्षी पा, पशुपक्षी असतील, गाय वासरं असतील, कुत्रे वाघिणी कोणी असो, ती आई माता आपल्या मुलाकरता बाळाकरता काय करते. पण शेवटी तिला हातबल होऊन बाजूला राहावं तर काही करता येत नाही महाराज. बहिणी बंधूचा कळवळा ते तू जाण सिरे दयाळा, जेव्हा लागले यमशृंखळा तेही दूर राहिले. बहिणी बंधू सगळी जमा होतात, पण जेव्हा यमाची यमशृंखळीने बांधल्या जाते त्या कालामध्ये बिचारे तटस्थ उभे राहतात, काही करता येत नाही. कन्यापुत्र आप्ताधिक कन्यापुत्राधिक बाळे, हे तो स्नेहाची स्नेहाळे, तुझ्या दर्शनहून व्याकुळे तेही दूर राहिली. सर्व बाजूला उभे राहतात. फक्त प्रश्न एकट्याचा येतो आणि आईच्या नंतर नंबर 2 येतो आपल्या पत्नीचा, आपल्या अत्यंत जवळची, हक्काची, प्रेम करणारी, जीवाला जीव देणारी. नामदेव महाराज म्हणतात, देहगृहाची कामिनी ते तव राहिली भुवनी, ते तव राहिली भुवनी, मी जळतसे स्मशानी अग्निसवे एकला. ती बिचारी ग्रहाची कामिनी तीही घरामध्ये राहते आणि शेवटी मी अग्नी आणि माझा संबंध, मी एकटाच त्या ठिकाणी जळत असतो. मग प्रसंगी वाट लावण्याकरता मित्र आले गोत्र झाले, तेही स्मशानी परतले. मित्र येतात, गोत्र येतात, धाव करतात, पळ करतात, सगळं काही धावपळ करतात आणि शेवटी टाकून या गेले स्मशानी. एकट्याला स्मशानात टाकून जातात महाराज, सगळे निघून जातात. आणि मग नामदेव महाराज म्हणतात, ऐसा जाणोनी निर्धार, आणि मग आला गहिवर. सगळीकडं अंधकार झाला, सगळीकडं अंधकार झाला. मग आला गहिवर आणि मग 10 दिशा अंधकार. आता माझं काही सुचेना. म्हणून नामदेव महाराज, ऐसे जाणून्या पाही मनुष्य जन्म पुन्हा नाही. बाबा नामा म्हणे तुझे पायीन ठाव दे विठोबा. नामदेव महाराजांनी 2 बाजूचे 2 चित्र फार छान सांगितले. शेवटचं एक सांगितलं आणि जन्माच्या आयुष्याचं एक सांगितलं. मी 2 मुद्दे तुमच्या पुढे मांडलेत. तिसरा मुद्दा नंतरचा तो वर्षश्राद्धाचा. वर्षश्राद्ध ही गोष्ट आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तो एक संस्कार आहे, ते शास्त्र आहे. जन्माच्या पूर्वी आणि जन्माच्या नंतर जीवाला शास्त्र सोडत नाही. जन्माच्या पूर्वी आपण त्याला गर्भाधान संस्कार असं म्हणतो, जातकर्म संस्कार येतात, केशोपन संस्कार येतो, अन्नप्राशन येतं, नामकरण विधी येते, लग्न विधी येते. हे सर्व विधी असतात एकाच्या एक पुढे आणि शेवटी येते ते अंत्यविधी. आणि अंत्यविधीच्या नंतर वर्षांनी येते, त्याला म्हणतात वर्षश्राद्ध. आणि वर्षश्राद्धाच्या निमित्ताने कार्यक्रम करायचे. म्हणजे का करायचे ते कार्यक्रम? श्राद्ध कशाला म्हणतात, श्राद्ध कशाला म्हणतात आणि श्राद्ध केलंच पाहिजे का, यावरती थोडंसं बोलायचं आहे. मी वेळेवर संपणार आहे, तुम्ही काही चिंता करू नका. तर या ठिकाणी श्राद्ध करायचं असतं. ते श्राद्ध करावंच लागतं का, केलं पाहिजे का? श्राद्ध काय असतं तर देशे कालेचे पात्रेच श्रद्धया विधिना यत् पितृउद्देशन विप्रेभ्यो यद्दत्त तत्श्राद्धम उदाहृतम. पुराणामध्ये असं वर्णन केलं आहे, देशे कालेच पात्रेच,
त्या देशात त्या कालात श्रद्धया विधीनाच विधीने करावं, श्रद्धेने करावं. यश श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम. पित्रांच्या उद्देशाने ते केलं जातं, पित्राच्या उद्देशाने केलं जातं, त्याला श्राद्ध असं म्हणतात. मग ते करावं का, त्याचा उपयोग होतो का, ते केलं तर त्याचं काय होतं, ते जर केलं तर मत्स्यपुराणामध्ये त्याचं वर्णन केलं आहे. जर श्राद्ध केलं तर आयुहो पुत्रान स्वर्ग कीर्ती पुष्टिम बलम श्रियः. हे बलम धनम धान्यम यद्दीयते त्याला म्हणतात श्राद्धम. त्याला पित्राच्या उद्देशाने दिल्यानंतर जर श्राद्ध केलं तर त्या पुत्राला आणि त्या कुटुंबाला पहिली गोष्ट आयुः, आपला आयुष्य वाढतं, आयुष्य बळकट होतं, पुत्रांना यश प्राप्त होते, स्वर्ग कीर्ती पुष्टीम बलम श्रियाम. श्रिया म्हणजे संपत्ती, हे आपल्याला सर्व प्राप्त होतं. पशून सौख्यम धनन धान्यम, ह्या सगळ्या गोष्टी जीवनाकरता गरजेच्या असतात आणि म्हणून ते श्राद्ध सर्व संस्कृती बाईच्या खांद्यावर असते. असं म्हणलं तर लोकांना महिलांनाही जड जातं आणि पुरुषांना ते पार दगड घेऊनच उठतात. वा, त्यांनी सगळं सांभाळायचं का, त्यांच्यावर जबाबदारी टाकायची का. इतिहास पाय, बाईच्या अंगात चौपट शक्ती जास्त असते, आठपट म्हटले पुरुषापेक्षा. तिला थकवा नसतो. ऐका पुर्यो, पुरुषापेक्षा तुमच्याकडे भगवंतानी 8 पट शक्ती जास्त दिलेली आहे. कसं काय, जेव्हा जेव्हा देव नापास झाले, सगळे देव हारले, त्यावेळी ती पुढे आली आणि तिनं ज्या कर्मामध्ये शस्त्र घेतलं, महिषासुरासारखे त्या वृंदासारखे प्रचंड मोठमोठे राक्षस तिनंच त्या कालामध्ये त्यांचा निपात केला. ही तर गोष्ट खरी आहे का नाही, ही तर गोष्ट खरी, कारण तिच्यात शक्ती आजही आता करतात मला माहीत नाही. आमच्या कालामध्ये पूर्वी पतीन पत्नी दोघं दिवसभर शेतात काम करत होते. माझ्या वयाची माणसे त्यांना विचारा तुम्ही, हे सगळं झालं का ते सगळं गोळा करायचं आणि तिच्या बोकडे ठेवून द्यायचं वजन. हे चालले गणपती मागून. दिवसभर दोघं बरोबर काम करायचे. ती घरी आली का हे माणूस बसला, मग तिची तिथं कसरत सुरू व्हायची. ते मुलं स्वयंपाक हे सगळं उचापाती सगळं करून त्यांना जेवायला घालायचं, त्यांना झोपवायचं, नंतर जेवायचं, सगळ्याच्या आधी उठायचं आणि लढायला तयार. किती शक्ती तिच्यामध्ये. तिनं काही थकल्याचा तक्रार केली का ती. आजही बऱ्याच आता असे माझ्या शिष्या पण आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, ते जातात ड्युटीला जातात, नवरा बायको जातात. नवरा आला का बस, ती आली का त्याने आता कपडे बदलले का बस तिचं युद्ध सुरू होतं. ते तिच्यात शक्ती असते. तसं पूर्वी संपूर्ण जगात हजारो देश आहेत. सगळ्या देशामध्ये भारत वेगळा कशामुळे समजला जातो, काय कारण वेगळं समजायचं, फक्त त्याला महिला आहे. आपल्या देशामध्ये महिला भोग्य नाही, ती पूज्य आहे, ती देवता आहे. आपल्याकडे महिलांची जितक्या वेळा पूजा होते तितक्या वेळा माणसाची एकदा पण होत नाही, एकदा पण होत नाही. कन्यापूजन तिचंच होतं की नाही, कन्यापूजन तिचंच होतं. कन्यापूजन लग्नाचं ते तुमचे ते नारळ काय म्हणतात त्याला, कुंकाचं का, त्या मुलीची पूजा किती वेळा होते. नवरदेवाला का त्याच्या कपडा लावलं का दिलं त्याच्यात का गेला उठून. लग्नात तिची पूजा किती वेळा होते, लग्नामध्ये तिची पूजा किती वेळा असते. आणि लग्नातून घरी आल्याच्या नंतर तिला पूजा करून आत घेते, पूजा केल्याशिवाय तिला आत घेत नाहीत. आणि त्याच्यानंतर जर बिचारी दैवयोगाने गरोदर राहिली आणि मग राम 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 तिला चौफळा बांधायचा, फुलाचे हार, डोक्याला हार, गळ्यात हार, तिला झोके देतात आणि तिची पूजा करतात. आणि तो नवरा कोपऱ्यात बसतो, त्याला वाटतं देवा काय पाप केलं रे, बाई झालं असतं तर बरं झालं असतं. पूजा करतात की नाही,
आणि ज्यावेळी ती जर मुलगा झाला आणि मुलगा घेऊन घरात आली, तिला घरात नाही घेत महाराज तसं, मग भाकर पाणी ओवाळायचं, तिची पूजा करायची आणि मग आतमध्ये घ्यायचं. एवढं का ती लक्ष्मी आहे ना. एवढं कोणत्या देशात तुम्हाला पाहायला मिळतं का चित्र? नाही चित्र पाहायला मिळत. आणि म्हणून आजही बाईच्या हातात जेवढा प्रपंच असतो, अरे फौजदार असो, DSP असो, SP असो, मंत्री असो, महामंत्री असतो, बाहेर घरात मध्ये आला का म्याव, घरामध्ये तिचं काय चालत नाही. खरं सांगा तुम्ही, खोटं नका बोलू. तुम्ही खोटं नाही बोलायचे माझ्या संग. दत्ता पाटील, तुमच्याकडे 10-5 हजार काय असतील, 1-2 लाख मला काय घ्यायचे नाही तुमचे, पण कपाटाची चावी कोणाकडे मला फक्त एवढं कसं सांगा तुम्ही. कोणाची कमरेला कपाटाची चावी? बाईच्या. बरं एवढं मोकळे म्हणून कबूल केलं ते फार चांगलं. तुमच्या घरामध्ये 10-5 तोळे सोनं असतं, कोणाच्या अंगावर सोनं आहे? तुमच्याकडे आहे फुटकी कवडी, सोनं त्यांच्या अंगावर, कपाटाची चावी त्यांच्या हातामध्ये. आज वांग करायचं का बटाटा करायचं, भात करायचा का वरण करायचं, कधी करायचं, काय करायचं, तुम्हाला कोणी हिंग लावून विचारतं का रे? हां, ती सगळी सत्ता कोणाच्या हातात आहे? तुमच्याकडे काय नाही. बैस ऊट आणि डबल दिलं का चाल सुट, बिनपगारी फुलाधिकारी. एवढं बाईला प्राधान्य आपल्याकडे दिले जातं. आजही त्यांच्या हातात सगळी गोष्ट आहे. गोष्ट खरी आहे का खोटी? खरी. मग आता किती खानदानीचं कुटुंब असलं, त्या कुटुंबाची इज्जत आणि लाज कोणाच्या खांद्यावर आहे? हां, बाईच्या खांद्यावर आहे. किती माझ्यासारखा महाराज असू दे, नाही तर कोणी मंत्री असू दे, काही असू दे, त्याची सगळी इज्जत कोणाच्या हातात येते? तिच्या हातात आहे. गावाची आणि देशाची, देशाचं वेगळी कोणाच्या खांद्यावरती? बाईच्या खांद्यावर येईल. आणि म्हणून आपल्या देशात नद्या नाहीत, त्या देवता आहेत. आपल्या देशामध्ये नद्या नाहीत, त्या देवता आहेत. तशा आपल्याकडे स्त्रिया भोग्य नाहीत, त्या पूज्य आहेत, त्या देवता आहेत, त्यांची शक्ती जास्त असते. आणि शेवटचा एवढा शब्द तुम्हाला एवढं प्रवचन केलं, लय नका चढून जाऊ. त्यामुळे जबाबदारी तुमच्यावर जास्त असते. समजलं? तुमची गोष्ट कोणी बरोबरी करू शकत नाही. मूल जन्माला घातल्यानंतर काय होतं, ते मूल एक मांडीवरती एक पाठीवरती इकडं तिकडं ओढतं, तेवढं ते ती काम सारीत राहते. गोष्ट खरी का खोटी? तुम्हाला जमतं का? प्रयत्नही करू नका. तुम्ही नापासच होणार आहेत, त्याकरता प्रयत्न पण नका करू. असं तो भाग. कशा करता एवढं सांगितलं तुम्हाला? संस्कृती, आपली संस्कृती, आणि ही टिकवण्याकरता आपली जबाबदारी असते. तसं गेलेल्या पितराकरता पिंडदान करणं, दशविद्या करणं, अंत्यविधी करणं, हे संस्कार आहेत. याला विधी म्हणतात, याला संस्कार म्हणतात. आणि ते का करायचे तुम्हाला सांगितलं, कसं काय श्रद्धेने केल्या जातं. मुद्दा आला, मग इथं जर पिंडदान दिलं ते बापाच्या तोंडात जातं का? हा प्रश्न आहे का नाही? कोणी बाप पाहायला गेल्यानंतर स्वर्गाला गेला का वैकुंठाला गेला का कैलासाला गेला का नरकाला गेला, पशुच्या योनीत गेला का किड्या मुंग्याच्या योनीत गेला, काय माहिती आपल्याला. मग इथं पिंडदान जर दिलं तर मग ते कसं काय पोचायचं ते? तर त्या नास्तिक लोकांचा दृष्टांत असा आहे. एक मनुष्य, तुमच्या गावात नदी आहे मोठी, त्या नदीतला झेरा असा उपसून टाकीत होता. लोकांनी त्याला विचारलं, का रे काय करतो? तुला माझ्या ऊसाला पाणी देतो. ऊस कुठं आहे? 4 किलोमीटर. लोक त्याला म्हणले, काय गाढ होय का रे? म्हटले, इथं पाणी टाकलं ऊसाला कसं काय पोहोचल? मग तो म्हणतो, इथं 2 थेंब पाणी सोडले आणि कावळ्याला पिंड दिला, ते बापाच्या तोंडात कसं काय पोहोचल? त्याचं बरोबर आहे का नाही? त्याचं बरोबर आहे. हॅलो, अरे तुम्ही नका ऐकू, पण यांना तरी ऐकू द्या. बाहेर जाऊन बोला. काय लग्न आहे का काय? ते खाली बसा, नाही तर बाहेर जा तिकडं कुठंतरी. पिंडदान करत असताना ह्या ज्या शंका उपस्थित केल्या जातात,
ते बापाच्या तोंडात जातं आहे का ते? इथंच पडतं आहे. कावळ्याने खाल्लं, आमकं झालं तर अरे पण याचं शास्त्र माहिती आहे का तुम्हाला? याला काय म्हणतात? जिथं आपली बुद्धी संपते तेथे शास्त्र सुरू होतं, म्हणून त्याला म्हणतात, त्याला शास्त्रैकगम्य. माणसाच्या बुद्धीला जे कळत नाही ते कळून देणं त्याला शास्त्र म्हणतात. आपल्याला काय कळतं? काय नाही कळत. ईश्वर सृष्टीतले कायदे हे विज्ञानाच्या गप्पा मारणारी 4 पुस्तकं वाचणारी फार जगत प्रगतीला गेलं. रक्ताचा थेंब तयार करता येतो का? नाही करता येत. गाय घास गवत खाते आणि बैलही घास गवत खातो. बैल कुठं दूध देतं का? गायला दूध का निघतं? अरे बैल का देत नाही? सांग ना तुझं विज्ञानातलं उत्तर. बाईने दूध चपाती खाल्ली तर ती सकाळी बाळाला दूध पाजते. तुम्ही 2 लिटर दूध पेले तुम्हाला एखादा थेंब निघतो का? तो काय उत्तर आहे तुमच्याकडे? बाईला दूध नेतं आणि पुरुषाला काय येत नाही? गाय दूध देते आणि बैल दूध का देत नाही? एवढी यंत्रणा रक्ताचा थेंब का निर्माण करीत नाही? याला म्हणतात ईश्वर सृष्टीतले कायदे मानवी बुद्धीच्या अनंत पटीने दूर असतात. ते कळत नाही महाराज. ईश्वर कोणाच्या हातात सृष्टी देत नाही. तो कोणाच्या हातात सृष्टी देत नसतो तो. आणि म्हणून जिथं आपल्याला काही कळत नसतं तिथं त्याला म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज भगवान सांगतात गीतेमध्ये 16व्या अध्यायात 24वा श्लोक, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम. हे शास्त्र असं आहे, आपल्याला जे कळत नाही ते कळून द्यावं लागतं, कळून देतं. आणि म्हणून शास्त्र सांगतं हे करावं म्हणून. आणि म्हणून तुम्हाला पिंडदान का करावं ते सांगायचं आहे. पिंडदान केल्यानंतर त्याचे 3 मुद्दे असतात. त्याला म्हणतात आदित्य, वसु आणि रुद्र हे 3 मुख्य असतात. आणि त्या 3 मुख्य असं असतात त्यांच्यापर्यंत हे पोचल्या जातं. ती व्यवस्था असते. लक्ष देऊन ऐका. मग त्याचं अमृत, तृण, भोग आणि अन्न त्या पद्धतीचं याचे 4 भाग केले जातात. आणि ते त्यांच्याकडे ज्या जबाबदाऱ्या असतात तो भाग घेऊन आपल्या पितरापर्यंत ते नेऊन पोचायचं काम करत असतात. पितर हे अदृश्य रूपाने असतात. देव, पितर, यक्ष हे पंचतन मात्र त्यांचं शरीर असतं. ते अदृश्य रूपाने फिरत असतात आणि ते सारतत्वाचं ग्रहण करत असतात. सारतत्वाचा अर्थ आपण देवाला नैवेद्य दाखवतो, देव काय खात नाही, खातो तो. त्यातला सारतत्व ग्रहण करतो. जसं फुलातला सुगंध घेतला तर आपण सुगंध घेतलेला दिसत नाही पण कळतो, तसं असतं. हे देव, पितर, यक्ष अमूर्त रूपाने पिंडाचं ग्रहण करतात. त्यांना स्पर्श अनेक पटीच्या लांबचं ते ऐकतात. अनेक लांबून त्याचा ते सुगंध घेत असतात. त्यांना तो स्पर्श घेता येत असतो. आणि मग पितर आज आपल्याकरता त्या पिंडाचं ग्रहण करण्याकरता अदृश्य रूपाने या ठिकाणी येतात आणि त्याचं ग्रहण करतात. आणि म्हणून शास्त्र सांगतं ते. शास्त्र म्हणेल ती गोष्ट करावी लागते. त्याचं कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे तुम्हाला दिसत नाही, जे वास्तववादी लोक आहेत, काय सांगतात ते? पितर दिसत नाही, देव दिसत नाही, स्वर्ग दिसत नाही. अरे जे दिसतं ते न दिसणारे मानत नाहीत काय? न दिसणारं मानत नाहीत का तुम्ही? दुधामध्ये तूप असतं, दिसतं का तुम्हाला? नाही दिसत. मानता की नाही? मानता. लाकडात अग्नी असतो, दिसतो काय तुम्हाला? मानित नाही का? मानता. ऊसातली साखर दिसते का तुम्हाला? नाही, पण मानता की नाही? समुद्रातल्या पाण्यात मीठ आहे, तुम्हाला दिसत नाही पण मानता का? मानता ना तुम्ही, मानता तुम्ही. गावाला गेलेला पुरुष आहे, घरात आहे का? नाही, दिसत नाही. मग काय मानित नाही का तुम्ही? मानतात. जे दिसतं तेच मानता. असं काय न दिसणारं पण मानता ना तुम्ही. नाते संबंध आहेत आपले सगळे. नातं काय दिसतं का? पण मानतात की नाही?
नातं दिसतं. आपला बाप कोण आहे कोणाला सांगता येईल? नाही सांगता येईल तुम्हाला, कोणाला नाही सांगता येईल बाप कोण आहे तो. फक्त त्या जगात फक्त एकेला अधिकार असतो. कोणाला? आई सांगते बाय हा तुझा बाप आहे. तू लग्न केलं म्हणजे तो तुझा बाप असेल असं नाही खात्री ती. मग ती सांगते हा तुझा बाप आहे तो. मग जसं वरपा जसं आपला बाप कोण हे फक्त आणि फक्त जगात कोण सांगू शकतं? आई सांगू शकते. तसं तुमचं हित आणि तुमचं अनहित आपली माता सांगते. आणि आपल्या सगळ्या जगाची माता ती श्रुती आहे, ते शास्त्र आहे. माऊली सांगतात पै अहितापासून काढिती आणि हित देऊनी वाढविती, नाही गा श्रुती परवती माऊली जगा. शास्त्र आपलं अनहित कसं सांगेल? शास्त्र नेहमी आपल्या जीवाचं कल्याण करणारं असतं. आणि म्हणून पितर अदृश्य असले तरी मुख्य एक पितर असतो आपला ब्रह्मदेव. जसे भगवंताचं एक संपूर्ण सृष्टीचं एक अखंड त्याचं शरीर मांडलेलं आहे. आणि त्या मुखातून आता त्याच्यावर मोठे वाद, ज्यांना मानायचंच नाही त्यांना मानायचंच नाही, त्यांच्याबद्दल ते कशातही वाद घालू शकतात. मुखापासून ब्राह्मण झाले. अरे ब्राह्मण याचा अर्थ हे जाणवीन ब्राह्मणाची जात नाही. जे विद्वान आहेत क्षत्रिय आज त्या शिमेवरती युद्ध करतात ते कोण? क्षत्रिय आहेत का? सगळ्या जातीचे आहेत. जो युद्ध करतो त्याला क्षत्रिय म्हणतात. जे ज्ञान प्राप्त करतात त्याला ब्राह्मण म्हणतात. जे व्यापार करतात त्यांना वैश्य म्हणतात. व्यापार करणे एक वैश्याची जात हे अशातला भाग नाही. मग असं आहे ते. मुखापासून विद्वान ब्राह्मण झाले, बावपासून क्षत्रिय झाले, बेंबीपासून वैश्य झाले, आणि पायापासून शूद्र याचा अर्थ दलित नाहीत. सगळ्या जाती शूद्र असतात. ब्राह्मण पण शूद्र होतो, क्षत्रिय पण शूद्र होतो, वैश्य पण शूद्र होतो. शूद्र याचा अर्थ संस्कारहीन. ज्याचे संस्कार गेले त्याला म्हणतात शूद्र. असे शूद्र एकूण हे वर्ण सांगितले प्रत्येक ठिकाणाहून. तसं भगवंताच्या उजव्या बरगडीपासून एक पितरलोक स्वतंत्र निर्माण झालेला आहे. चंद्रलोक, भूरलोक, महरलोक, आपण सांगतो वैकुंठ लोक, कैलाश लोक, गोलोक, हे जसे लोक असतात तसा पितर एक स्वतंत्र लोक असतो. आणि त्यातला मुख्य ब्रह्मदेव पितर असतो. आणि त्यांनी त्या कामाला ठेवलेल्या 7 मात्रा असतात. 7 मात्रापैकी देव आणि यक्ष, देव यक्ष आणि राक्षस ह्या काय असतात? ह्या अमूर्त असतात. आणि मानवी 4 असतात. ह्या 7 मातृका तुमचं पिंडदानाचं ग्रहण करून मुख्य पितरापर्यंत पोहोचतात. आणि आपल्या पितरापर्यंत जाऊन पोहोचतं. असं या पिंडदानाचं महत्त्व असतं. त्याच्यामुळे पितराच्या उद्देशाने आजची गोष्ट जर केली तर आपल्या पितराच्या उद्धाराला ती उपयुक्त होते. आणि दुसरी गोष्ट, ज्या कुटुंबाने ज्या पुत्राने केलं त्याला मी तुम्हाला सांगितलं त्या पुत्राची गोष्ट. त्या ठिकाणी काय काय प्राप्त होतं त्याला आयु, यश, स्वर्ग, कीर्ती, पुष्टी, बल, श्रीमंती, पशु, धनम, धान्यम ह्या सगळ्याकरता त्याचा उपयोग होत असतो. आणि मग मागं पण एकदा सांगितलं होतं तुम्हाला, ग्रामदैवत, पितृदैवत आणि कुलदैवत हे प्रसन्न ठेवावे लागतात. त्यामुळे आपत्ती येत नाही. आपत्ती याचा अर्थ आपत्ती रोगाच्या रूपाने पण येते, अपमानाच्या रूपाने पण येते, किंवा संकटाच्या रूपाने पण येते. आणि मग आपलं गाव असतं. आता तुमच्या गावामध्ये काय आहे? काही दिव्य असेल किंवा रामाचं कुलदैवत असतं, तर त्या ग्रामदैवत असतं. आता आमचं रामेश्वर ग्रामदैवत आहे. आणि कुलदैवत कोणाची? देवी खंडोबा, ते कुलदैवत असतं. ग्रामदैवत, कुलदैवत आणि पितृदैवत हे 3 दैवताचं वर्षाला आपल्याला करावंच लागतं. आणि म्हणून पितरांच्या उद्देशाने त्या दिवशी केलेलं अन्नदान, त्या दिवशी केलेलं वस्त्रदान, केलेलं द्रव्यदान हे सर्व पितराच्या उद्देशाने पुण्यरूपाने, अमूर्त रूपाने त्यांच्यापर्यंत पोहोचतं. आणि त्यांचा पुढचा सन्मार्ग मोकळा होतो. त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये हे करायचं असतं. ज्यांना शास्त्र माहिती नाही, ज्यांना कधी वाचायचंही नाही, फक्त तुम्हाला ना करायचं, ती लोक याच्यावरती घाव घालत असतात. पण असो,
आणि आपलं जीवन जर आनंदीमय करायचं असेल तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या कारणे पै बाप जया अति आपुली कृपा, तेने वेदाच्या निरूपा आनन कीजे. तर त्याने असं वेदाचं म्हणणं ऐकलं पाहिजे आणि आपलं जीवन अतिशय आनंदी जगून यथोचित वाट्याला आलेली कर्म हे केलेच पाहिजे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी आज या ठिकाणी असं म्हटलं आहे, गुरु गोत्र आग्नी पूजी अवसरे भजे द्विजी आणि निमित्ताधिक यजी पित्रोद्देशी. प्रसंग आला तर महाराज विद्वान ब्राह्मण कोण असेल त्याची पूजा करावी. अवसरे भजे द्विजी. आग्नीची कधी प्रसंग येतो आपल्याकडे, शिमग्याला सणावारला आपण तूप घालतो, आग्नीची पूजा करावी, गुरूंची पूजा करावी, घरातील श्रेष्ठ माणसांची पूजा करावी. आपलं आयुष्य वाढतं, बुद्धी वाढते, बल वाढतं, हे सगळं आपल्याला त्यातून प्राप्त होत असतं. तसंच पितराच्या उद्देशाने आपल्याकडे पितरपाठामध्ये पितर घालतात ना, तेच कार्यक्रम असतो. तर वर्षाला पित्र करावं, त्याला काय नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रावर्ण श्राद्धाचे 5 प्रकार असतात. तर ते आता एवढं नाही होतं आपल्याच्याने, पण प्रत्येक वर्षाला ब्राह्मण बोलून पिंडदान केलं तर ते उत्तमच असतं. आता माझ्या वडिलांना जाऊन 35-40 वर्ष झालीत, मी प्रत्येक वर्षी करतो ते. त्याला काय फार मोठा खर्च लागतो काय, पण मग आपत्ती येत नाही त्याकरता जर केलं तर. मग आता तुम्हाला इथं दिंडीतले वारकरी सगळे माहीत आहेत, तुम्हाला माहीत आहे. दिंडीत कितीतरी माणसं आजारी पडतात, कोणाला सलाईन लावून आणावं लागतं, बरेच मरतात बी गाडी खाली जातात. काही होते का नाही असं? पण माझ्या दिंडीला झालीत 35 वर्ष. कोणी कधी खर्चटलं, कधी कोणाचे भांडणं झाले, कोणी आजारी पडलं, मरायची ती गोष्टच सोडा तुम्ही, आजारी पण नाही, कधी कोणाला सलाईन पण नाही. आणि आश्रमाला 40 वर्ष झालीत. मी 50-60 विद्यार्थी पहिल्यापासून इतक्या बॅच सांभाळीत आलो. कधी कोणाचं टंगडं मोडलं, कोणी आजारी पडलं, काही भानगड झाली, कधी नाही झालं. का नाही झालं? ते यथोचित कर्मविधी जर केली तर त्याचं कार्य निकोप पार पडतं. आणि म्हणून कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी पितरांचा आदर केला पाहिजे, पितरांना मान उद्देश वंदना केली पाहिजे. म्हणजेच आपलं कुटुंब, आपला परिवार त्या आपत्तीपासून टाळला जात असतो. असं आपल्या संस्कृतीमध्ये ह्या पितरांचं मोठं महत्त्व सांगितलेलं आहे. मला वाटतं वेळ बराच झाला, आता तो जास्तच झाला वेळ, आता ते जरा उशीरच झाला चालू व्हायला, पण तरी असो. म्हणून आज ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे, हरिभक्तपरायण श्रीधर दादा, दामोदर शिरसाट आणि त्यांचं सर्व कुटुंब, तुम्ही सर्व एकत्र आलात, हा कार्यक्रम केला, चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. असंच दादांच्याकरता प्रत्येक वर्षी थोडंफार करा. चांगलं काय म्हणतो आपण, कुटुंब सर्व माळकरी आहे, सगळं धार्मिक आहे, गावातले सगळे लोक धार्मिक आहेत, सगळे सहकार्य करणार आहेत. म्हणून आजचा हा कार्यक्रम दादांच्याबद्दल मी तुम्हाला प्रथम सर्व सांगितलेला आहे. सर्व कार्यक्रमामध्ये भागवत, रामायण, सप्ताह, कीर्तन या सगळ्यामध्ये ते खूप भाग घेत होते. आणि विशेष म्हणजे काही माझ्यासारखे परमार्थात खूप भाग घेतात, पण कुटुंबाच्या नावाने झिरो. तुम्ही मला विचारलं तुमचं कुटुंब काय नाही, मागण पुढं फुपटा उडं झिरो, एवढं काहीच नाही. ती एक मोठी जबाबदारी असते, ती कुटुंबाची काही सोपी गोष्ट नसते. दादाने कुटुंब व्यवस्थित डेव्हलप केलं, मुलं मुली पुतणे शिकवले, नोकरी हे मुली सगळ्या लग्न करणं आणि नातेसंबंध खूप जपले दादाने. त्यामुळे दादांचं जीवन त्याला काय म्हणतो, एक चौरंगी चेहरा ज्याला आपण म्हणतो, असं दादांचं जीवन होतं. असो, दादांच्याबद्दल आपल्याला सर्वांना दुःख झाले, पण आता मी त्याबद्दल तुम्हाला आधी प्रथम भरपूर सांगितलेलं आहे. असो, आज आपण तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात आणि माझी मराठी तासभर ऐकून घेतली, तुम्हाला प्रथम धन्यवाद देतो. दादांच्याकरता श्रद्धांजली निरोप देण्याकरता आपण आलात, तुम्हाला धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे माझ्या माता भगिनी सगळ्या तुम्ही इथं आलात आणि तुम्ही पण शांतचित्तीने ऐकलात, ऐकून घेतलं, दादांना श्रद्धांजली द्यायला आलात. तर असे धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करा, आपली भावना वाढते, आपल्या नात्याबद्दल आदर निर्माण होतो. जास्तीत जास्त पुरी हो
भारतीय संस्कृती कशी जोपासल्या जाईल थोडं थोडं लक्ष द्या. आणि पाश्चात्य संस्कृती कशी लाथाळता येईल इकडं पहा तुम्ही. त्यांनी एवढं आक्रमण केलं आहे. आईला आई म्हणाला कोणी, बापाला बाप कोणी म्हणाला. आता इथपर्यंत गाडी नवऱ्याला पण नवरा म्हणायला तयार नाहीत पूर्वी, इथपर्यंत गोष्ट गेली. तर प्रत्येक महिला आया आहेत माझ्या पुढे बसल्यात, ह्या सगळ्या बिचाऱ्या अजून 20 वर्षांनी साडी कुंकू दिसणार नाही पूर्वी. ते आपल्या मुलींना सुनांना शिकवायचा प्रयत्न करा. आता एवढं धरण फुटलं आपण त्याला काय हात लावू शकत नाही, पण थोडं आपल्याला जेवढं करता येईल तेवढं करावं. 100तून आपण 2 माणसाला जरी शिकवलं तर भरपूर झालं. आंब्याला सगळे काय आपले नसणार. आणि म्हणून माता भगिनी तुम्ही सर्व आलात, दादांना श्रद्धांजली या रूपाने तुम्ही आलात, तुम्हाला धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे कुटुंबातील सर्व, दादांचे कुटुंबातील सर्व, त्यांना धन्यवाद देतो. असो, आज या ठिकाणी वासुदेव महाराज, भागवत महाराज, संकेत महाराज, आदित्य महाराज, ते तुमचे ही जरीवाली महाराज, काय त्यांचं नाव, निलेश महाराज, त्यांना सांगितलं माझ्या पुढे कधी चड्डी घालून येऊ नका. ते पुढे आता चड्डी घालून त्यांच्याकडे पाहतो चांगलं. महाराज कीर्तन करायचं म्हटल्यानंतर आपल्या पोशाखात राहायला पाहिजे. असो तो भाग, असो झालेली सेवा दादांच्या भगवान पंढरीश पांडुरंगाच्या चरणी मी या ठिकाणी समर्पित करतो. बोलण्याच्या ओघामध्ये तुम्हाला कोणाला काही जरा चुकीचं वाटलं असेल तर ते काही माझं नाही, त्यात माझा काही स्वार्थ नाही. शास्त्र आहे ते, मग तुम्हाला सांगायचं म्हणून सांगितलं आहे. तुम्ही किती घ्यायचं ते तुम्ही ठरवा. असो तो भाग झाल्याशिवाय पुनश भगवतचरणी समर्पित करून या ठिकाणी थांबतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.